पोलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या या तरुणाचा काल पोलिसांसोबत झालेल्या एन्काउंटर मध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल रोहित आर्याविषयी अनेक वेगवेगळी माहिती जी आहे ती समोर येते। याच रोहित आर्याचं पुण्याशी असणारं कनेक्शन देखील उघडकीस आलंय। साधारण वर्षभरापूर्वी हाच रोहित आर्या पुण्यात उपोषण करत असताना बेशुद्ध पडला होता आणि त्यानंतर रोहित आर्याला पुण्यातील काही तरुणांनी काही नागरिकांनी रुग्णालयात ऍडमिट केलं होतं आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया किंवा त्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता। यापैकीच एक आहेत सूरज लोखंडे। सूरज लोखंडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आहेत। त्यांनी रोहितला खरं तर रुग्णालयात नेलं होतं। इतकंच नाही तर त्यानंतर रोहितची संपूर्ण बाजू जी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता। सूरज, काय सांगाल? रोहित आर्याचा आपण पाहिलं असेल काल एन्काउंटर झाला, मात्र साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही त्याच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती। नेमकी रोहित आर्याची स्टोरी काय आहे? कालचं जर आपल्याकडनंच कळलं की एन्काउंटर झाला, धक्काच बसला की पहिले कळलं की अटॅक झालाय म्हणून धक्काच बसला एक प्रकारे। कारण 2022 ला स्वच्छता मॉनिटर हा जो प्रोजेक्ट आहे माझी शाळा सुंदर शाळा ह्याच्यामध्ये शासनासोबत काम केलं होतं। तेव्हाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर होते। जर शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत काम केलेलं आहे त्यानंतर ते पाठपुरावा करत होते। शालेय शिक्षण मंत्र्यांनी त्याला आश्वासन दिलं होतं की बाबा या प्रोजेक्टला तुझं नाव लावतो मी, त्यानंतर तुझे जे काही संपत्ती जे म्हणजे पैसे अडकलेले ते तुझे काढून देतो। त्यासाठी त्यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या दालनामध्ये सुद्धा आंदोलन केलेलं, त्याचे फोटो तुम्ही काल व्हायरल झालेले बघितले असतील। त्यानंतर त्यांनी मंत्रालयात सुद्धा आंदोलन केलं होतं, तिथं सुद्धा त्यांना 13 दिवस आंदोलन करून दीपक केसरकरांनी आश्वासन दिलं होतं। हे पूर्णतः त्यांच्या रोहित आर्यांनी व्हॉट्सअपला मला त्यांच्या सगळ्या हे पाठवले होते। त्यानंतर त्यांना कुठलाही न्याय मिळत नव्हता, त्यामुळे त्यांनी पत्रकारांकडून आवाज उठवला जावा म्हणून ऑगस्टमध्ये 19 ऑगस्टला तिथं आंदोलन 26 दिवस झालं आपल्या पत्रकार भवनाच्या बाहेर करत होते। तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते। तेव्हा आपल्या पत्रकार बांधवांनी आम्ही त्याला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्यांनी त्यांच्याकडचे कागदपत्र सुपूर्त केले आमच्याकडे। त्यावेळी आम्ही त्यांच्या मिसेसला आणि मुलाला सुद्धा बोललो होतं। मग त्यानंतर त्यांच्या व्यथा समजून घेतल्यानंतर दवाखान्यात ऍडमिट केलं। त्यानंतर 3 दिवसांनी त्यांच्या घरी मला बोलवलं त्यांच्या मिसेसनी फोन करून की तुमच्यामुळे आमच्या मिस्टरांचा जीव वगैरे वाचला। पण म्हणजे हा मेला सुद्धा बरा झाला असं। मग त्यांना मी विचारलं का, तर त्यांना सांगितलं शासनाची एवढी त्यांनी कामं केलेली, शासनाचा एवढा त्यांनी प्रोजेक्ट चांगला दिलेला, शासनाकडे वारंवार पत्र व्यवहार करतोय, दीपक केसरकर वारंवार फोन करतोय, त्याला आश्वासन देतो, पण त्यांना कुठल्याही प्रकारची दाद मिळत नाहीये। आज आमच्याकडचे होते नव्हते तेवढे आम्ही भिकारी झालो, अक्षरशः कंगाल झालो। सगळे पैसे सोनं नाणं सगळं आम्ही या प्रोजेक्टसाठी लावलं, पण त्या प्रोजेक्टमधनं आम्हाला 0 रुपयाचा मोबदला मिळाला नाही, यांचं नाव सुद्धा मिळालं नाही। त्यामुळे आम्ही आज अक्षरशः हातात झालेले आम्ही रस्त्यावर आलेलो आहे। ओके, हे एवढं सांगून त्यांनी मग ते शासनाकडे अजून पत्र व्यवहार करत होते। त्यानंतर त्यांना 31 ऑगस्टला असे दीपक केसरकर फोन उचलायचे। म्हणजे तुम्ही त्यांच्या घरी गेला होता आणि त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेतली, तुम्हाला त्यांनी सर्व कागदपत्र देखील दाखवली होती। त्यानंतर बघितलं स्वच्छता मॉनिटर प्रस्तावासाठी 31 ऑगस्टला दीपक केसरकर म्हणले होते तुला 1 आठवड्यात बाबा सही करून तुझ्या फाईलवरती पैसे हे करतो। हे सगळं कागदपत्र आहे। त्यानंतर त्यांनी शासनाशी केलेले सगळे पत्र व्यवहार सुद्धा आहेत। ह्याच्यात पूर्णतः दिसतं की यांनी कुठेतरी प्रशासनासोबत काम केलं होतं, पण प्रशासन याला नंतर दाद देत नव्हतं। याचा प्रोजेक्ट ह्याच्याकडून काढून घेऊन कुठेतरी ह्याला म्हणजे ह्याचे सगळं मेहनत कुठेतरी रस्त्यावरती आली होती। त्यामुळे हा हातच झालेला होता। या व्यक्तीने शासनाच्या प्रत्येक गोष्टी अवलंबल्या, सगळे हे केलं। कालचा फक्त मार्ग आहे नाही, तेव्हा पण त्याला शासनाला काहीतरी सांगायचं होतं, लोकांसमोर उघड करायचं होतं दीपक केसरकरांचं, पण तो मार्ग चुकीचा अवलंबला। त्यामुळे कुठेतरी लहान मुलांना विटीस धरलं गेलं, पोलीस प्रशासनाला विटीस धरून महाराष्ट्राची कुठेतरी प्रतिमा ढासळायचं काम झालं। हे कालचं झालं ते चुकीचं झालं, पण त्याच्या आधी जर ह्याचा आवाज जर ऐकला असता तर याला कुठेतरी न्याय मिळाला असता, ह्याच्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळाला असता। ओके, खरं तर रोहित आर्याचा कालचा जो मार्ग होता तो चुकीचाच आहे, मात्र त्याच्यावर ही वेळ का आली असा प्रश्न जो आहे तो अनेक जण विचारताना दिसत आहेत। कारण रोहित आर्या याने आपल्या मागण्या ज्या आहेत शांततामय मार्गाने राज्य सरकारपर्यंत किंवा संबंधित लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मागणी आपली पूर्ण न झाल्यामुळे रोहितला कुठेतरी हा मार्ग अवलंबावा लागला असं तुम्हाला वाटतं का? हो, 100% चुकीचा मार्ग अवलंबावा लागला। तुम्ही पाहायला गेलं तर दीपक केसरकरांसोबतचे तुम्हाला फोटो दिसतील की स्वच्छता मॉनिटर हा प्रकल्प हे केलेला। त्यानंतर वरती तुम्ही बघा दीपक केसरकर, त्यानंतर कार्यक्रमाच्या उद्घाटनात सुद्धा दीपक केसरकर दिसतात आहेत। म्हणजे कुठेतरी त्याचा स्किल घेतला आणि त्या स्किलचा कुठेतरी त्याच्या दृष्टीने दुरुपयोग झाला, कारण त्या स्किलचा फायदा शालेय शिक्षण मंत्र्यांना त्यांचं नाव गाव त्यांच्या खात्याचा मोठेपण करायला मिळाला आणि त्याला कुठेतरी त्याचा न्याय मिळाला नाही। त्यामुळे कुठेतरी तो हातात झाला, हातात शिवून काहीतरी चुकीचा मार्ग अवलंबला गेला। ह्याच्यामुळं या मंत्र्यांनी दीपक केसरकरांनी लक्षात राहावं
की आपल्या ह्या चुकीच्यामुळे महाराष्ट्राची कुठेतरी प्रतिमा कालच्या विषयामुळे ढासळली गेली आणि एक चुकीचा हा जीव हा कारणीभूत पूर्णतः त्यांचं शालेय शिक्षण मंत्री असतील, त्यांनी ज्यांच्याशी पत्र व्यवहार केलेले ते असतील, त्या पत्राची चुकीची योग्य अशी वागणूक पोलीस खातं प्रशासन घेऊन त्यांच्या कुटुंबाला घेऊन त्याला घेऊन कुठेतरी समजोता प्रकारे झाली असती, पण दुर्लक्ष केल्यामुळे कुठेतरी हा प्रकार घडायची वेळ आलेली. तुम्ही आता दीपक केसरकर यांचा उल्लेख केला. अर्थात हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर काल स्वतः दीपक केसरकर यांची देखील प्रतिक्रिया आली आहे की मी त्याला स्वतः चेकनं काही पैसे दिले होते असं म्हटलं. मात्र रोहित आरे याचं म्हणणं होतं की 2 कोटी रुपये थकीत आहेत. आता जर दीपक केसरकरांनी स्वतः चेकनी जर हे केले म्हणतात येत, मग तो आंदोलन करतो, उपोषण करत होता, त्याला त्याचे पत्र व्यवहार लेखी स्वरूपात द्यायचं होतं ना की तुझा मोबदला तुला दिलेला आहे, त्यामुळे तू काय प्रशासनाच्या विरोधात कुठं आंदोलन करू नको, कुठं आवाज उठवू नकोत, कारण तुझा विषय हा आम्ही कुठं संपवलाय. मग ते का नाही केलं, का टाळत होते हे बघायला गेलं तर त्याचा शेवटचा 31 ऑगस्ट की मी सही करतो असा फोन दीपक केसरकरांनी त्याला सांगितलेला आहे. अच्छा, हे तुम्हाला कोणी सांगितलं? हे काय ते स्वतः रोहित आरे यांनी मला सगळ्या लेखी स्वरूपात पाठवलेलं आहे. अच्छा, हे तुम्हाला कधी पाठवले त्यांनी? त्या रोहित आरे यांनी 28 सप्टेंबर 2024 ला हे केलं होतं. ओके. त्यानंतर तुम्ही पाहता हे बघा, म्हणजे हे सगळं त्याचं रोहित आर्या त्याचे सगळे हे केलेले मुद्दे होईल ते बंद करणार. उद्यापासून सकाळ ते संध्याकाळ साहेबांच्या बंगल्यावरती आंदोलन करतो. म्हणजे तो आंदोलनाचा भरपूर त्यांनी मार्ग अवलंबला. तुमच्या सातत्यानं तुमच्या संपर्कात होता तो, त्याचं म्हणणं काय नेमकं होतं? त्याच्या मनात कशाची खतखत होती? त्याच्या मनात ही खतखत होती की मी जे कष्ट केले ज्या प्रोजेक्टसाठी, त्या प्रोजेक्टला माझं नाव मिळावं, कारण माझं आयुष्य मी त्याच्यासाठी पणाला लावलं होतं, ते माझं कुठेतरी उदयाला यावं. कालची पण परिस्थिती बघितलं तुम्ही तर तो त्याचं म्हणणं हेच होतं, काल म्हणणं पण ऐकून घेणं अपेक्षित होतं, फक्त मग त्यांनी मार्ग चुकीचा अवलंबला, तो योग्य नाहीये. काल त्याचं म्हणणं होतं की मला कुठल्या प्रकारचे पैसे नको आहेत, माझं म्हणणं ऐकून घ्या. ओके. तर त्यांनी म्हणणं जे आहे ते ऐकून तुमच्यासारख्या पत्रकार बांधवांच्या सोबत सगळ्या व्यथा मांडल्या असत्या, त्या कुठेतरी कळल्या असत्या, पण त्यांनी काल तो मार्ग अवलंबला, त्यामुळे कालचा नाहक जीव गेला हा प्रशासनाने जीव घेतलेला आहे. ओके. तर आपण पाहू शकता रोहित आर्या या तरुणाची खरं तर काल रात्रीपासून काल सायंकाळपासून चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीला पवईतील एका स्टुडिओमध्ये ऑडिशनच्या नावाखाली काही लहान मुलांना ओलीस ठेवलं आणि त्यानंतर स्वतः रोहित आर्या यानेच एक व्हिडिओ व्हायरल करत आपल्या काही मागण्या असल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर काय झालं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. पोलीस आतमध्ये गेले आणि त्यानंतर पोलिसांनी ज्या एन्काउंटरमध्ये किंवा थेट त्याच्या छातीत एक गोळी लागली, यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मात्र हा रोहित आर्या आपल्या मागण्या घेऊन साधारण मागील वर्षभरापासून लढा